24 सालचा ॲक्च्युली हिवाळा संपल्यानंतर आता 2025 सालचा वसंत ऋतू सुरू झाला आहे। आज आहे 17 मे आणि आज आमच्या कसबेकरांकडच्या या अंजीर शिवाराची ही शिवार फेरी। तर सर्वात पहिले बघूया मागच्याच वर्षी लावलेलं ऑलिम्पियन अंजीर। आणि या ऑलिम्पियन अंजीर हे साधारणतः एक 3-4 इंचाचं झाड होतं, ते आता चांगलं 2-3 फुटाचं झालं आहे आणि त्याला एक अंजीरसुद्धा आलेलं आहे पहिल्याच वर्षी। हे बघा, पहिल्याच वर्षी या झाडाला अंजीर आलेला आहे। तो ऑलिम्पियन हे अंजीर जगातलं सर्वात मोठ्या आकाराचं पीक समजलं जातं आणि हे आहे ते ऑलिम्पियन। त्याच्यानंतर या कोपऱ्यात आहे ते म्हणजे आपलं स्ट्राइप फिग किंवा टायगर फिग। तर हे मागच्या वर्षी बऱ्यापैकी वाढलं होतं झाड, पण त्याच्यावरती आपण कलमं केली होती, त्यामुळे त्याची 2-3 कलमं तयार आहेत, त्यामुळे ते झाड परत एकदा जमिनीपासून पुन्हा वर येते। आणि याचा प्रॉब्लेम काय, इथे शेजारी हे जे झाड आहे याची सावली त्याच्यावर पडते, त्याच्यामुळे त्याची वाढ खुंटली होती। तर आज तिथे जरा ते काढून मोकळं केलं आहे, त्यामुळे आता हे झाडाची वाढ नीट व्हायला लागेल। त्याच्यानंतर आहे इथे टेक्सास एव्हरबेरिंग झाडाची छान वाढ झालेली आहे, फुटवे आलेत त्याला, आहे बघा। आणि शिवाय ब्रेबा अंजिराचा सीझनसुद्धा आला गेला, ब्रेबा अंजीरसुद्धा आली आहेत। ही बघा, ब्रेबा अंजीर आली आहेत, खूप जास्ती नाही आहेत, एक 2-4च आहेत, पण याला ब्रेबा म्हणतात सीझन। हा बघा, हे असं हे टेक्सास एव्हरबेरिंग। त्याच्यानंतर आमचं ब्लॅक मिशनचा यावर्षी फार गोंधळ झाला। हे साधारणतः एक 18 फूट वाढलेलं झाड तुम्हाला आढळलं असेल मागच्या वर्षी, पण यावर्षी हिवाळ्यामध्ये त्याच्यावर फार वाईट परिणाम झाला आणि वरची झाडं जवळपास इथपर्यंत हे गेली आहेत। आता फक्त खालती इथे फूट आलं आहे, हा भाग एवढा जिवंत आहे, हा भाग जिवंत आहे, वरचा भाग काही फारसा जिवंत नाही आहे त्याचा, त्यामुळे त्याला फुटवे आलेत। पण याला सावलीत असल्यामुळे त्याची वाढ होत नाही नीट। तर या शेजारच्या झाडांना या झाडांची सावली त्याच्यावरती पडतीये, त्यामुळे ही झाडं काढून जरा याला मोकळं इथे सावली सूर्यप्रकाश याच्यावरती पडला पाहिजे जरा। तर हे ब्लॅक मिशन अंजीर। त्याच्यानंतर हे आहे शिकागो हार्डी। हे खास स्पेशल हिवाळ्यासाठीचं झाड आहे आणि हे छोटंसं झाड आहे, म्हणजे ड्वार्फ व्हरायटी आहे। तर ही ड्वार्फ व्हरायटी हिची चांगली वाढ झालेली आहे आता, आणि यावर्षी कदाचित त्याला 1-2-4 अंजीरं येऊ शकतात। ही जास्ती वाढणारी व्हरायटी नाही आहे, ही छोटीच राहते। आणि त्याच्यानंतर ही आपली लाडकी सेलेस्टची बघा, सेलेस्टची छान वाढ झालेली आहे, फुटवे छान आलेले आहेत त्याला। आणि हे सेलेस्टचं दुसरं वर्ष आहे। सेलेस्ट हे आपण 23 साली लावलेलं होतं, तर हे दुसरं वर्ष आहे त्याचं। आणि यावर्षी कदाचित ही वाढ बघता असं दिसतंय की त्याला अंजिरे येतील असं वाटतंय, बघूया। फुटवे छान आलेले आहेत त्याला, आणि या नव्या वाढीतच नवीन फुटव्यांवरतीच अंजिरे येत असतात। तर असं हे दुसऱ्या वर्षीचं हे सेलेस्ट। अशा रीतीने ही कसबेकरांच्या अंजीर शिवाराची एक शिवार फेरी। ऑलिम्पियन, टायगर फिग किंवा स्ट्राइप फिग, टेक्सास एव्हरबेरिंग, ब्लॅक मिशन, शिकागो हार्डी आणि सेलेस्ट।